मी आता इथे मालवणी रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. अस्सल मालवणी व्हेज आणि शाकाहारी आणि मांसाहारी. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया की काय काय आहे आणि त्याची टेस्ट कशी आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि तिथे मी काही लोकांचे फीडबॅक पण घेईन की जे जे उतरत आहेत त्यांना ते कशी चव वाटली, कशी टेस्ट वाटली. तर आता आपण जाऊया सावली रेस्टॉरंटमध्ये. हे आहे सावली रेस्टॉरंट, अस्सल मालवणी जेवण. इथे शाकाहारी थाळी आहे, सुरमई थाळी आहे, पापलेट थाळी, कोळंबी थाळी, चिकन थाळी, खेकडा थाळी. आणि इथे सकाळी नाश्ता पण मिळतो. नाश्त्यामध्ये तुम्हाला पोहे मिळतील, उपमा मिळेल, शिरा, ब्रेड आमलेट आणि कोकणातलं सगळ्यात फेमस घावन चटणी आणि आंबोली चटणी, उसळ पाव. आणि ऑर्डर जर तुम्ही दिलीत आधी तर तुम्हाला मोदकसुद्धा बनवून मिळतील इथे. याचे सावली रेस्टॉरंटचे जे ओनर आहेत त्यांचं नाव आहे सुनील मनोहर धोरी. आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे 8767989758. आणि दुसरा नंबर आहे 9356450640. हे आहे अंडा मसाला थाळी आणि त्यात कोकम कढी आहे, राईस आहे. इथे आहे बांगडा थाळी, त्यात 2 बांगडा आणि रस्सा ग्रेव्ही. नमस्कार, मी सागर घाट. माझं गाव लांजा. मी आलो आहे मुंबईवरून खास अंगणेवाड्याच्या जत्रेसाठी. आणि काल अंगणेवाड्याची जत्रा झाली. आज देखील यात्रेचा उत्सव आहे. तर आम्ही काल दर्शन घेतलं आणि आज आम्ही तारकर्लीला फिरायला आलो आहे, तारकर्ली देवबागला. आणि देवबागला आता आमचं बोटिंग होतं. ते बोटिंग आम्ही तिकडची सफर झाली, त्सुनामी आयलंड वगैरे अशी सगळी आमची फेरी झाली पूर्ण परिवारासह. आणि तिथे आम्हाला लक्ष्मण काका भेटले. लक्ष्मण काकांच्या शेजारी आमचे बाबू चंदवनकर आमका भेटले. हां, चंदवनकर. आणि त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की इकडे शेजारी सावली हॉटेल आहे. ते सावली हॉटेलमध्ये आम्ही इकडे जेवायला आलो. आणि आल्या आमच्या काकांनी आम्हाला सांगितलं की इथे आम्हाला फक्त घरगुती जेवण तुम्हाला इथे मिळेल, बाकीचं जेवण असं काही मिळणार नाही. तिथेच त्यांनी आमचं मन जिंकलं आणि आम्ही इथे जेवायला बसलो. जेवायला बसून जेवण तर अप्रतिम आहे. आणि आज त्यांनी आम्हाला लाल मटाची भाजी दिली, अप्रतिम भाजी आहे. आणि ग्रेव्ही भाजीमध्ये मुगाची भाजी दिली आहे. दोन्ही भाज्या अप्रतिम, जेवणसुद्धा अप्रतिम. आणि आमचे काका देखील अप्रतिम आहेत, ज्यांनी आम्हाला हे जेवण दिलं आहे. काकू तिथे आम्हाला जेवण देत आहेत, त्या खिडकीमध्ये उभं आमच्याकडे बघत आहेत. पण त्यांनी देखील आम्हाला फार छान जेवण अगदी मनसोक्त दिलेलं आहे. आणि टेस्ट खूप छान आहे. पण तुम्ही जेव्हा आलात इथे, तुम्ही इथे आलात तर नक्की काकांच्या हॉटेलला, सावली हॉटेलला भेट द्या. अप्रतिम जेवण आहे. म्हणजे तुम्ही मालवणात आल्याच्या नंतर मालवणच्या इथे आल्याच्या नंतर इथली टेस्ट आपल्याला खायची असते. इथली ऑथेंटिक टेस्ट तुम्हाला इथे मिळेल याची मात्र खात्री आहे. त्यामुळे तिथे तुम्ही नक्की भेट द्या. ग्रेट. थँक्यू. मॅडम, तुम्ही काय सांगू शकता? मला सोलकढी फार आवडली, फार म्हणजे फारच. मी सोलकढी अगदी मागून घेतली त्यांच्याकडे. आणि त्याची इतकी चव आहे ना, तोंडात अजून म्हणजे जाणार तर नाही आहे, ती रेंगाळतच राहणार आहे. ओके, चालेल. थँक्यू. नमस्कार, माझं नाव सुनील मनोहर धुरी, राहणारं देवबाग भांजीवाडी. इथे माझं छोटंसं रेस्टॉरंट आहे, सावली रेस्टॉरंट. ते ज्या लोकांच्या सहकार्यातून, सगळ्यांच्या पाहुणे सोयऱ्यांच्या म्हणजे पाहुण्यांच्या मदतीनं सगळ्यांच्या उभं राहिलेलं आहे. तेव्हा अवश्य या सावली रेस्टॉरंटला भेट द्या. तुम्हाला किती वर्ष झाले हे झालं 3 वर्ष पूर्ण झाली. आणि तुम्हाला ते ह्या काळामध्ये जे तुम्ही सुरुवात करताना काय तुम्हाला अडचण आली असेल की तुम्हाला कोणी मदतही त्यावेळेला केली असेल? म्हणजे जे लाईटची आम्हाला प्रॉब्लेम झाला, लाईटची, ते आपले पुण्याचे इलेक्ट्रिक बोर्डाचे साहेब आहे, परले साहेब म्हणून. अच्छा. त्यांच्याने आम्हाला ही लाईटचं हे करून दिले. त्यांचा सहयोग मिळाला तुम्हाला चांगला. मिळाला. हां.
त्याच्यानंतर काही मित्रांना जॉन लुद्रिक म्हणून आहे, त्यांनी फॅनची व्यवस्था केली. हां. काही माझ्या मेवण्यांनी फ्रीज वगैरे, डीप फ्रीजर असं सगळं टाटा वगैरे त्याचं सहकार्य केलं. दुसऱ्या भाऊजाईच्या भावाने त्याने टेबल खुर्च्या वगैरे दिल्या. असं सगळ्यांच्या सहकार्यातून आणि माझ्या कुटुंबाच्या मुलांची सर्व्हिस वगैरे हे करून त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून ह्या सगळा उभ्या राहिलेला. आता जो सुरुवातीचा काळ जो होता तो कठीण काळ असेल, हो. पण आता तुम्हाला कसं समाधान वाटतं काय तुम्ही केलं ते नाही. तुम्हाला आणि भविष्यात आणि काही पुढे करायची इच्छा आहे? आणि जवळपास म्हणजे मी 5-10 वर्ष सगळीकडे काम केल्यामुळे मला त्यातला थोडाफार अनुभव आला. तर मी काय पगाराची किंवा ह्याची अपेक्षा केली नाही, कारण अनुभव महत्त्वाचा होता. बरोबर. त्यातून मी शिकलो आणि लोकांना काहीतरी घरगुती जेवण म्हणून चांगली एक सर्व्हिस द्यायची ह्या हेतूने मी हे उघडलं. आपली माझ्याच घरातली माणसं सगळी असणे, माझे भाऊ, भाऊजय, माझी बायको, मिसेस, मी, माझी 3 मुलं, यांच्यामुळे ते सगळं शक्य झालं. आणि बाहेरील 2 कामगार आहेत, माद्रेकर वगैरे काकी ती एक आहेत, गावकर आजी एक आहेत. यांच्यानी पहिल्यापासून मलाच सहकार्य केलं, त्यावर त्यांचंही ऋणी आहे. कारण एका हाताने कधी टाळी वाजत नाही, त्याला 2 हातच लागतात. कारण त्यांच्यामुळे आमचा बिझनेस चालतो. थोडं काय असे ना, बरोबर, पण चांगले लोकांचे आशीर्वाद मिळतात आणि सगळे काय रिजनेबल दर आहेत, तेवढे काय हे नाही. आणि लोकांना पण टेस्ट तुमची आवडायला लागले. आवडायला लागले. हां, म्हणजे ते तोंडून बऱ्याचशा लोकांच्या तोंडून ऐकायला मिळालं सावली ना, बरं. सावली रेस्टॉरंटबद्दल माहिती. सावली रेस्टॉरंट म्हणजे लोकांना जाहिरात झाली. एक विश्वास निर्माण झाला हां, की ते कारण घरगुती कुठेही बोर्ड नसताना की नाही, एक पब्लिसिटी झाली. माऊथ पब्लिसिटी झाली. माऊथ पब्लिसिटी झाली. कुठेही गेला तरी सांगणार सावली रेस्टॉरंटमध्ये जा, फक्त घरगुती जेवण तुम्हाला मिळेल. हां. एक्स्ट्राचे काय आम्ही असे चार्जेस वगैरे लावत नाही, कारण करी वगैरे लावेल द्यायचो किंवा काय करतो. चपाती आमच्याकडे 10 रुपये आहे. हे सगळं रिजनेबल आहे. रिजनेबल आहे. फक्त एक 10-15 मिनिटं थांबावं लागतं. समोरासमोर फेस टू फेस तुम्हाला बनवून देत. हां, म्हणजे एक ताजं तुम्ही सगळं बनवून देता. आणि मी स्वतः मालक आणि दुसरी गोष्ट मॅनेजर वगैरे कोण नाही, आम्ही सगळं हँडल करतो. त्याच्यामुळे लोकांनी सहकार्य चांगलं केलं, कस्टमरांनी सुद्धा सहकार्य चांगलं केलं. जे येऊन गेलेले लोक आहेत त्यांच्यानी आम्हाला कसं सहकार्य, कारण जेवणाची टेस्ट असल्यामुळे आवडतात, त्यामुळे ते अर्धा तास थांबतात जेवण बनवेपर्यंत. बरोबर, ठीक आहे, छान. आणि खरोखरच लोकांचे धन्यवाद आहे. हां. कुठचे आता मॅडम आहेत, त्यांच्यानी आमचं काहीतरी सहकार्य केलं. ते गुजरातचे वगैरे होते, पण आता काय तेवढे आमच्याकडे हे नाही, त्यांचे नाव वगैरे नाही, संपर्क नाही राहिला. संपर्क राहिला नाही. पण त्यांच्यानी ग्लास वगैरे दिली काय लोकांनी. आणि त्यांची तुम्ही आठवण ठेवता हे पण फार मोठी गोष्ट आहे. हां, आता तुम्हाला ते पर्ले साहेबांचं सुद्धा सांगितलं. ते कोण माझे नातेवाईक नव्हते, पण तरी त्यांच्यानी असेच अचानक आले, काय लाईट वगैरे काय नव्हती, आणि त्यांनी म्हटलं दादा काय तुझ्या पुढे समस्या आहे. मी म्हटलं दादा आम्ही शून्यातून उभे राहिलो, 16 लाखाचा बिझनेस उभा करणं म्हणजे काय सर्वसामान्य गोष्ट आहे. आम्ही दुसरीकडे काम करून आमच्याकडे बॅलन्स शीट काय नाही, आणि त्याच्या कारण लोकांनी कसं चला बाबा आता मी आहे ते ख्रिश्चन कॅथलिक आहे जॉन लुद्रिक म्हणून, त्याने मला 10-15 हजार रुपये मदत केली. मी म्हटलं पैसे देऊ नको, तुझे लोक बसताना आठवण काढतील, तेव्हा तू फॅन दे 4. त्यांनी फॅनाचं सहकार्य केलं. कोणी खुर्च्या टेबल दिले, कोणी जग दिले, काय दिले. यातून सगळ्याच्या सहकार्यातून हे सगळं उभं राहिलं. माझ्या एकट्याचं काही नाही. आणि नंतर काय आता बिझनेस वाढवणार तो आमच्या आता कष्टावर काय पुढे 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 थोडा वाढणार, ती गोष्ट वेगळी. पण हा तुमचा मोठेपण आहे की तुम्ही इतरांच्या सहयोगाला सुद्धा तुम्ही त्यांचं तेवढं रिस्पेक्ट ठेवताय आणि सगळं क्रेडिट स्वतःला घेत नाहीये, तुम्ही इतरांना पण क्रेडिट देताय त्याचं. आणि खरी म्हणजे पाहुण्यांनी सुद्धा मदत केली. 1-1 लाख रुपये देणं म्हणजे काय सर्वसामान्य गोष्ट नाहीये. बरोबर. आजच्या सगळे बँकेत गेलास तरी किती 1000 कागदपत्र लागतात. त्यांच्यानी आपापल्या बहिणींसाठी सहकार्य केल्यानी, कारण जे हालाती त्यांचे दिवस काढले, चिरे दगड वाहिले, आम्ही सुद्धा त्यांच्याकडे काम केलं. आणि ते माझे सुद्धा मित्र आहेत. महालक्ष्मी रेस्टॉरंटचा राजन कुमटेकर म्हणून मालक आहे, तोही सुद्धा मित्र माझा आहे. बरेचसे मित्र आहेत. असं काय
चालेल चालेल. खूप धन्यवाद. छान माहिती दिली तुम्ही. आणि धन्यवाद. अशीच सेवा देऊ. बरोबर. काय लोकांनी सुद्धा आमका सहकार्य केलं, कस्टमरांनी ते आमचे मायबापच देवासारखे आमका चालून येतात. आम्ही रोडवर राहत नाही. जी पब्लिक सिटी झाली, एक जण जेवून गेला ते गेला. आता कोल्हापूरच्या लोकांना काहीतरी तिखट लागतं तरी ते आम्हाला सहकार्य करतात आणि जेवणाला इकडे येतात. बरोबर. चालेल. ओके. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.